नमस्कार माझ्या अत्यंत प्रिय मित्रांनो आणि स्वामी संकेत 24 या आपल्या आध्यात्मिक कुटुंबातील सदस्यांनो, आपले मनापासून स्वागत. बघा हो, आपण प्रत्येकजण एका गोष्टीसाठी खूप झटतो ना, की घरात नेहमी हसू खेळ प्रेम आणि शांतता नांदावी. पण कधीकधी आयुष्याच्या धावपळीत, ताणतणावात किंवा अज्ञात ग्रहदोषांमुळे घराचे वातावरण जड होऊ लागते. लहानशा गोष्टींवरून रागाच्या ठिणग्या पडतात, शब्द कडू होतात आणि मनात एक अजीब प्रकारची घुसमट निर्माण होते, जी शाब्दिकपणे सांगता येत नाही, पण मनाला खूप खिन्न करून टाकते. मलाही असाच एक काळ अनुभवायला आला होता, जेव्हा घरातलं सगळं वातावरण एका अदृश्य भाराखाली दबल्यासारखे वाटत होतं. कोणी कोणाशी मोकळेपणाने बोलत नव्हतं आणि प्रत्येकजण स्वतःच्याच विचारात गुंतलेला होता. तेव्हा मी एका अतिशय सोप्या पण अत्यंत प्रभावी अशा उपायाचा सहारा घेतला. मी माझ्या घराच्या मुख्य दारावर पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने आणि एकनिष्ठतेने 7 दिवस फक्त एक छोटासा पण अद्भुत उपाय केला. दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी दाराच्या चौकटीवर आणि उंबरठ्यावर थोडी शुद्ध हळद, चंदनाचा गंध आणि एक चिमूटभर गुलाल लावला. तिथे गणपती बाप्पाचे आणि घराच्या देवतेचे मनापासून स्मरण केलं. आणि एवढंच नाही, तर त्या 7 दिवसात मी स्वतःला वचन दिलं, की दारातून आत येताना मी माझा सगळा राग, नकारात्मक विचार आणि इतरांबद्दलची तक्रार बाहेरच सोडून येईन आणि फक्त प्रवेश करेन तो शांत मनाने आणि कृतज्ञतेने. आणि विश्वास ठेवा, माझ्यावर खरंच हे घरेल असं वाटलं नव्हतं. पण हळूहळू एका अत्यंत सुंदर आणि नैसर्गिक पद्धतीने घरातलं ते कडवटपणाचं आवरण ओघायला लागलं. मनातली चिडचिड शांततेत रूपांतरित झाली. आई-वडिलांमध्ये पुन्हा ते जुने प्रेम बोलू लागलं. लहान मुलांच्या हशाची ध्वनी पुन्हा भिंतींना स्पर्श करू लागली. आणि प्रत्येक कोपऱ्यात एक अद्भुत, सकारात्मक ऊर्जा पसरू लागली. जणू काही घरातच एक नवीन आध्यात्मिक वारा वाहू लागला होता. मला माहीत आहे की तुमच्यापैकी अनेकांना आज असे वाटत असेल की काय खरंच हे शक्य आहे? तर मी तुम्हाला केवळ विनंती करतो की एकदा, फक्त एकदा तरी पूर्ण विश्वास आणि मोकळ्या मनाने हा उपाय करून पहा. कारण देवाची कृपा ही कधीच वाया जात नाही आणि तुमचा सकारात्मक विचार तुमच्या घराचे वातावरण नक्कीच स्वर्गासारखे बनवेल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नाहीत, कारण मी आहे ना तुमच्यासोबत. तुमचा आपला स्वामी संकेत 24, जो प्रत्येक क्षणाला तुमच्या घरातील सुखाची, समृद्धीची आणि अतूट शांतीची कामना करतो. तर आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गणेश लिहा, जेणेकरून ही पवित्र ऊर्जा तुमच्या घरापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुमच्या आयुष्यात नवीन आनंदाची पहाट उजाडेल. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि प्रभावी विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण तुमचे आनंदी आणि शांत घर हेच माझे खरे यश आहे. जय गणेश.